नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी विषय मराठी पाठ 5वा अण्णाभाऊंची भेट. बालमित्रांनो, अण्णाभाऊंची भेट या पाठाचे लेखक विठ्ठल उमप हे प्रसिद्ध लोकशाहीर, लोककलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते. त्यांच्या नावावर 1000हून अधिक लोकगीते आहेत. त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आहे. पोवाडा, बहुरूपी, भारुड, भजन, गणगवळण, कवने, लावणी, तुंबडी, बोबडी, धनगर गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज असे अस्सल मराठमोडे या लोककलेच्या सर्वच प्रकारांत त्यांनी लीलया संचार केला. त्यांचे फू बाई फू हे आत्मचरित्र, अबक दुबक तिबक, अरे संसार संसार, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, दार उघड बया दार उघड या कलाकृती, उमाडा हा गझल संग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. आंतरराष्ट्रीय लोकनृत्य स्पर्धेत त्यांनी पारितोषिकही मिळवले आहे. प्रस्तुत पाठात प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिचित्र रेखाटले आहे. कादंबऱ्या, अनेक कथा, लोकनाट्य यासारखे लेखन करणारे अण्णाभाऊ साठे हे एक अत्यंत झंझावाती व्यक्तित्व होते. त्यांनी दीनदुबळ्यांच्या जगातच कायम वास्तव्य केले. त्यांच्या मनातील गोरगरिबांविषयीच्या व्यापक सहानुभूतीचा आणि उगवत्या कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीचा परिचय या पाठातून आपल्याला होतो. प्रस्तुत पाठ हा फू बाई फू या आत्मचरित्रातून घेतला आहे. बालमित्रांनो, लेखक विठ्ठल उमप म्हणतात, माझे आकाशवाणीवरील कार्यक्रम फारच गाजत राहिले. ते अण्णाभाऊ साठेंनी बऱ्याचदा ऐकले. एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला चिराग नगरात येऊन भेटा असा भिकाजी तुपसौदर या माझ्या मित्राकडे निरोप पाठवला. मला अत्यानंद झाला. एवढ्या मोठ्या माणसानं मला भेटायला बोलावलं म्हणजे काहीतरी शाहिरी कार्यक्रम असावा. दुसऱ्या सायंकाळी 4च्या सुमारास चिराग नगरीची खाचखडग्यांची ओबडधोबड वाट तुडवत अण्णांचं घर विचारत एका झोपड्यापाशी आलो. त्या झोपड्याच्या दारात वलानीला बाळवती सुकत घालत असलेल्या बाईला अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं म्हणून विचारलं. ती म्हणाली, ही बघा, डाव्या अंगानं आसच मोर जावा, तिथं चहावाल्याचं हाटील हाय. अंग तेच्याच मोरल्या अंगाला इचारा, तिथंच जयवंताबाई राहतीया. मी म्हणालो, अहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. ती म्हणाली, आव, मग मी तेच की सांगतीया. जयवंताबाई हाय ना, ती अण्णांची मालकीण हाय. जावा कडकडनं. चिराग नगरातली ही वाट सदा न कदा चिखला पाण्यात लोडत पडली या, कडकडनच जावा. मी पुढे नेमका चहाच्या हॉटेलाजवळ गेलो. चहावाल्याला विचारलं, अण्णाभाऊ साठेंचं घर कोणतं? वो क्या, वो 5वां झोपडा है ना, वहांच अण्णा रहता है. त्यानं दुरून घर दाखवलं. मी झोपड्याच्या दारात जाऊन पोहोचलो. दारातून अण्णाभाऊंना हाक मारली. 4.5 फूट उंचीची माझ्यासारखीच काडीसावडी मूर्ती घामेजलेल्या अंगानंच बाहेर आली. अण्णाभाऊंना मी प्रथमच पाहत होतो. त्यांनी मला ओळखलं. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? मी होय म्हणालो. या असं म्हणून मला त्यांच्या झोपडीत नेलं. अण्णांनी मला मोडक्या बाजावर बसायला सांगितलं. अण्णांनी आपलं मळकं गंजी फ्रॉक म्हणजेच बनियन घातलं आणि आम्ही बाहेर आलो. मला अण्णाभाऊंचं घर दाखवलं. त्याच चहावाल्याच्या हॉटेलात अण्णांनी चहा दिला. तिथेच त्यांनी शाहीर, तुम्ही केव्हापासून गाता वगैरे चौकशी केली. मी मोकळेपणाने पण लाजत बुजत सारं काही सांगून टाकलं. ऐकून त्यांना खूप बरं वाटलं. आम्ही चहा घेतला. अण्णा म्हणाले, तुम्ही फार चांगलं गाता. तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या. तुमच्या बुलंद पहाडी आवाजाने मला मोहून टाकलं. तुमच्या वागणुकीची, वर्तनाची इतरांकडून माहिती मिळाली. तुमच्यामधला आवाजाचा गोडवा मी अनेकदा चाखलाय. विठ्ठलराव, मला राहावेच ना. तुम्हाला केव्हा भेटेन असं सारखं वाटत होतं. तो सुदिन आज उगवला. अण्णाभाऊंची व माझी पहिली भेट 1963 वा 64 सालात झाली असावी.
अण्णाभाऊ, आपण थोर साहित्यिक आहात. आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. यापूर्वी मी आपल्याला पाहिलं नव्हतं, फक्त आपलं नाव ऐकून होतो. असं म्हणताच अण्णा हसले. आता आपली गट्टी जमली. माझ्याकडे येत चला, विसरू नका. एवढ्या मोठ्या शाहिराने आपलेपणाने मला जवळ केलं. जणू काही फार वर्षाची आमची ओळख आहे. अशाच पद्धतीने माझ्याशी त्यांचं बोलणं वागणं चाललं होतं. पहिल्याच भेटीत मी त्यांच्या प्रेमात पडलो. अण्णांचा निरोप घेऊन मी घरी आलो. तिसऱ्या दिवशी अण्णांच्या भेटीस गेलो असता मोडक्या टेबलावर तुटक्या खुर्चीत बसून एका दांडीला धागा बांधलेला तुटका चष्मा डोळ्याला लावून अण्णा लिहित होते. जेव्हा जेव्हा मी जाई तेव्हा ते लिहितच असत. 5-1 मिनिट मी आतल्या एका बाजूला उभा होतो. तिथं पाणी साचलेलं छोटं डबकं होतं. चुलीजवळ साठेवहिनी गालाला हात लावून विचारमग्न बसलेल्या होत्या. त्यांच्याजवळच एक तांब्या, एक जर्मनचं ताट, एक डेचकी असा हा संसार तोंड वासून पडलेला. चुलीत अर्धी कोळसा झालेली लाकडं होती. अण्णांच्या वलानीला बऱ्यापैकी एक सदरा लेंगा हँगरला लोंबकळत होता. अण्णांच्या समोर एक पुतळा होता. तो गोरकीचाच असावा, कारण मी खूप जणांकडून ऐकलं होतं की अण्णा गोरकीला गुरु मानतात. तो त्यांचा आदर्श आहे वगैरे. हे दृश्य पाहत असताना एकाएकी मजकडे अण्णांनी पाहिलं. केव्हा आलात विचारलं. नुकताच आलो असं मी सांगितलं. मी चिराग नगरात गेलो नाही तर अण्णा प्रेमानं रागवत. अण्णांना माझ्याविना करमत नसे व मलाही गमत नसे. हळूहळू आमचा घरोबा वाढला. एकदा अण्णांना विचारून त्यांची वही चाळली. त्या 80 पानी वहीत कुठलंही वाक्य वा कुठलीही ओळ अण्णांनी खोडल्याचं मला दिसलं नाही. एकदा कुठले 2 प्रकाशक आले. त्यांनी अण्णांच्या 80 पानी 2 वह्या घेतल्या. माझ्या समक्ष एक ट्रान्झिस्टर अण्णाला देऊन, बरं अण्णा येतो असं म्हणत निघून गेले. अण्णांच्या कथेचं मानधन केवळ एक ट्रान्झिस्टर? मी विचार करतच राहिलो. कधी कधी अण्णाही माझ्या घरी येत. असेच एकदा माझ्या घरी अण्णा जेवायला आले होते. जेवण उरकल्यावर आम्ही गप्पा करत होतो. माझ्या पत्नीला म्हणाले, बाय, मी जर जगलो वाचलोच तर माझ्या विठ्ठलाला मी रशियाला घेऊन जाईन. अण्णाचं बोलणं मध्येच थांबवून मी म्हणालो, अण्णा, मॉस्को शहरात आपल्या कादंबऱ्यांचं तिथल्या भाषेत अनुवाद झालेलं असं मी ऐकलंय. अण्णा होय म्हणाले. अण्णा मॉस्कोमध्ये आपल्या कादंबऱ्यांच्या अनुवादांचे अमाप असं मानधन तिथल्या बँकेत आहे असंही म्हणतात. तुम्ही ते मानधन काही करून मिळवा, आलिशान बंगला बांधा. त्यात डायनिंग टेबल, कोच, बेडरूम, पुस्तकांची कपाटं, सगळं थाटामाटाचं करता येईल. आणि अण्णा, तुम्हाला लिहायला सुरेख टेबल, त्यावर टेबल लॅम्प, लिहायला उत्तम लेखण्या असा सरंजाम असल्यावर तुम्ही जे लिहिता त्याहूनही तुमचं लिखाण सरस होईल. अण्णा हसतच म्हणाले, विठ्ठला, बंगला, मोटर, बाग बगीचा, रुबाबदार कपडे, लिखाण करण्यासाठी वेगळी खोलीत फुलदाणी, टेबल, आराम खुर्ची या सर्व साधनांचा मला मोह नाही. अरे, झोपड्यात दीनदलितांची दुःख मला अनुभवायला मिळतात. गोरगरिबांची पोट तिडकीची भाषा, त्यांचं जीवनमान, तिथली वास्तवता मी झोपडीत राहूनच लिहू शकेन. बंगल्यात मला एक अक्षरही सुचणार नाही. बंगल्यात ओढून ताणून काल्पनिक लिखाण होईल. झोपडीत उपाशी पोट कशी जगतात. पावसाळ्यात झोपडं गळतं तेव्हा त्या पाण्याखाली टेचकी भगुलं परात कशी लावली जाते. थंडीच्या महिन्यात दीनदुबड्यांना थंडीत कुडकुड्यात बसावं लागतं. इथं दुःखाला झेलत जगणारी माणसे, त्यांची पालं, त्यांच्या हाणामाऱ्या, विठ्ठल काय सांगू अरे. वास्तवानं ओतप्रोत भरलेल्या या दुबड्या जगाचं सत्य साहित्य मला बंगल्यात बसून लिहिता येणार नाही. माझ्या कादंबऱ्यांचं मानधन मॉस्कोतच राहू दे. त्या संपत्तीनं मी बिघडून जाईन, गरिबीला विसरून जाईन, सत्य लिखाणाला पारखा होईल. म्हणून मला ते मानधन नको.
बालमित्रांनो, हे अण्णाभाऊ साठेंचं छायाचित्र आहे. तसेच आपण त्यांच्याविषयी माहिती मिळवूया. अण्णाभाऊ साठे हे मराठीतील महान लोकशाहीर, साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार आणि समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या साहित्यामधून गरीब, कष्टकरी, शोषित आणि वंचित समाजाचे जीवन वास्तववादी पद्धतीने मांडले. त्यांची भाषा अत्यंत सोपी, ओघवती आणि जनसामान्यांना समजणारी होती. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. जन्म 1 ऑगस्ट 1920. तसेच जन्मगाव वाटेगाव, जिल्हा सांगली. मृत्यू 18 जुलै 1969. ओळख: लोकशाहीर, साहित्यरत्न, कथाकार, कादंबरीकार तसेच समाजसुधारक. त्यांची प्रसिद्ध कादंबरी होती फकीरा. बालमित्रांनो, आता आपण पाठातील काही नवीन शब्दांचे अर्थ तसेच शब्दसमूहासाठी एक शब्द पाहूया. वलानी. वलानी म्हणजे कपडे वाळत घालण्याची दोरी. बाळवती म्हणजेच बाळाचे अंथरूण, पांघरूण. शब्दसमूहासाठी एक शब्द लोककलाकार. लोककलेचे सादरीकरण करणारा कलाकार. लोकशाहीर किंवा लोककवी म्हणजेच लोकांबद्दल लिहिणारा कवी. बालमित्रांनो, संवादासाठी दिलेल्या या प्रश्नांची आपल्या वर्गमित्रांसोबत चर्चा करा आणि उत्तरे मिळवा. प्रश्न दुसरा. योग्य विकल्प निवडून प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. लेखकांचे कार्यक्रम कशावर प्रसारित होत? उत्तर: आकाशवाणीवर. 2. लेखक अण्णाभाऊंना भेटण्यासाठी कुठे गेले होते? उत्तर: चिरागनगरात. 3. अण्णाभाऊंनी लेखकांना कुठे बसविले? उत्तर: मोडक्या बाजावर. 4. अण्णाभाऊ कोणाला गुरु व आदर्श मानत होते? उत्तर: गोरकीला. प्रश्न क्रमांक 3. खालील संवाद योग्य क्रमाने लावा. बालमित्रांनो, दिलेल्या संवादांना आपणास पाठाच्या योग्य क्रमाने लावायचे आहेत. ते अशा प्रकारे येतील. 1. अहो ताई, मी अण्णाभाऊ साठेंचं घर विचारतोय. 2. शाहीर, तुम्ही केव्हापासून गाता? 3. आता आपली गट्टी जमली, माझ्याकडे येत चला, विसरू नका. 4. अण्णा मॉस्कोमध्ये आपल्या कादंबऱ्यांचं तिथल्या भाषेत अनुवाद झालेत असं मी ऐकलंय. 5. माझ्या कादंबऱ्यांचं मानधन मॉस्कोतच राहू दे. याप्रमाणे आपण या वाक्यांना क्रमाने लावू शकतो. प्रश्न चौथा. दिलेल्या संवादाच्या योग्य जोड्या जुळवा. 1. आव, जयवंताबाई हाय ना? ती अण्णांची मालकीण हाय. 2. तुम्ही फार चांगलं गाता. तुमच्या रचना आकाशवाणीवरून ऐकल्या. 3. आता आपली गट्टी जमली, माझ्याकडे येत चला, विसरू नका. 4. अण्णाभाऊ, आपण थोर साहित्यिक आहात. आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. 5. तुम्ही विठ्ठल उमप शाहीर ना? मी होय म्हणालो. प्रश्न 5वा. आत्मशब्द लावून शब्द तयार करा व त्याचे अर्थ लिहा. उदाहरण दिलेलं आहे. आत्मविश्वास म्हणजेच स्वतःवर असलेला विश्वास. 1. आत्मबळ, स्वतःच्या मनातील धैर्य व शक्ती. 2. आत्मरक्षण, स्वतःचे संरक्षण करणे. 3. आत्मसमर्पण, स्वतःला पूर्णपणे अर्पण करणे. 4. आत्मसन्मान, स्वतःचा सन्मान. 5. आत्मकथा, स्वतःच्या जीवनाची कथा. 6. आत्मसात म्हणजेच पूर्णपणे अंगीकारणे किंवा स्वीकारणे. प्रश्न 6वा. कंसात दिलेल्या शब्दामधून योग्य शब्दाचा उपयोग करून वाक्य पूर्ण करा. 1. आत्मविश्वास हेच यशाचे रहस्य. 2. आत्मनिर्भर होऊया, नवे भारत घडवूया. 3. आत्मरक्षण हेच खरे सामर्थ्य. 4. आत्मसन्मान जपा, खऱ्या व्यक्तिमत्वाची ज्योत प्रज्वलित करा. 5. आत्मबळाने पर्वतही झुकतात. 6. आत्मचिंतनातूनच खरी प्रगती घडते. प्रश्न 7वा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. अण्णाभाऊंची लेखकासोबत पहिली भेट कशी झाली? उत्तर: लेखकाचे आकाशवाणीवरील कार्यक्रम अण्णाभाऊ साठे नियमित ऐकत असत. लेखकांचा आवाज आणि शाहिरी त्यांना खूप आवडली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मित्रामार्फत लेखकांना चिरागनगरात भेटायला बोलावले. लेखक अण्णांच्या झोपडीत गेले. अण्णाभाऊंनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले, चहा पाजला, त्यांच्या कामाची प्रशंसा केली आणि त्यांच्याशी अगदी आपुलकीने संवाद साधला. अशा प्रकारे लेखक आणि अण्णाभाऊ
यांची पहिली भेट झाली. प्रश्न दुसरा, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा लेखकावर कसा परिणाम झाला? उत्तर, अण्णाभाऊ साठे यांच्या साधेपणा, माणुसकी, गरिबांविषयीची सहानुभूती, प्रामाणिकपणा आणि साहित्य निष्ठेचा लेखकावर खोल परिणाम झाला. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे लेखक त्यांच्याशी घट्ट जोडले गेले. समाजासाठी लिहिण्याची प्रेरणा, लोकांवर प्रेम करण्याची भावना आणि साधेपणाने जगण्याचा आदर्श लेखकाला अण्णाभाऊंकडून मिळाला. प्रश्न तिसरा, अण्णाभाऊंनी लेखकाला कोणते सल्ले दिले? उत्तर, अण्णाभाऊंनी लेखकांच्या गायनाचे कौतुक केले. त्यांनी लेखकांना सतत गात राहण्यास, लोकांसाठी काम करण्यास आणि त्यांच्याकडे नेहमी येत राहण्यास सांगितले. लेखकातील गुण जोपासण्याचा सल्ला दिला. कलाकाराने नम्र राहून समाजाशी नाते जोडावे असा अप्रत्यक्ष संदेशही त्यांनी दिला. प्रश्न चौथा, लेखक अण्णाभाऊ साठेंच्या घरी गेल्यावर तिथे काय पाहतात? उत्तर, लेखकाने अण्णाभाऊंच्या घरी अत्यंत साधा संसार पाहिला. तुटक्या खुर्चीवर बसून अण्णाभाऊ लेखन करत होते. त्यांच्या डोळ्याला तुटका चष्मा होता. घरात पाणी साचलेले होते. चुलीजवळ साठेवहिनी बसलेल्या होत्या. घरात एक तांब्या, एक ताट, एक डेचकी एवढेच सामान होते. कपडे दोरीवर वाळत घातलेले होते. समोर गोरकीचा पुतळा होता. या सर्व गोष्टीमधून त्यांचे अत्यंत साधे आणि गरिबीचे जीवन लेखकांनी अनुभवले. प्रश्न पाचवा, अण्णाभाऊंची कोणती वागणूक लेखकाला आवडली? उत्तर, अण्णाभाऊंचा साधेपणा, प्रेमळ स्वभाव, नम्रता, मोठेपणाचा अजिबात अभिमान नसणे, उगवत्या कलाकारांचे कौतुक करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही त्यांची वागणूक लेखकाला खूप आवडली. अण्णाभाऊंनी लेखकाला आपुलकीने जवळ केले आणि मित्रासारखी वागणूक दिली. प्रश्न सहावा, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातून काय शिकायला मिळते? उत्तर, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातून साधेपणा, प्रामाणिकपणा, समाजसेवा, गरिबांविषयी सहानुभूती, साहित्यनिष्ठा, मेहनत आणि माणुसकी या मूल्यांचा आदर्श शिकायला मिळतो. खरा साहित्यिक हा समाजातील दुःख, संघर्ष आणि वास्तव यांचे प्रामाणिक चित्रण करतो. हे त्यांच्या जीवनातून स्पष्ट होते. संपत्तीपेक्षा माणुसकी आणि समाजसेवा अधिक महत्त्वाची आहे हा संदेशही त्यांच्या जीवनातून आपणास मिळतो. एवढे करा बालमित्रांनो, तुम्ही आपल्या परिसरातील व्यवसायकार, कलाकार यांची मुलाखत घेताना कोणकोणते प्रश्न विचाराल त्याची यादी तयार करा. तर आपण ह्या प्रकारचे प्रश्न काही तयार करू शकतो. आपले पूर्ण नाव काय आहे? आपण हा व्यवसाय किंवा कला कधीपासून करत आहात? या क्षेत्रात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली? सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्यात? या व्यवसायासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत? आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे यश कोणते? समाजासाठी आपण कोणते कार्य करता? आजच्या तरुणांना आपण काय संदेश द्याल? भविष्यातील आपले ध्येय काय आहे? आपल्या यशाचे रहस्य काय आहे? या प्रकारची प्रश्न आपण विचारू शकतो. दुसरी प्रवृत्ती आहे, दूरदर्शनवर पाहण्यात आलेल्या मुलाखतीत कोणकोणते प्रश्न विचारले जातात त्याची नोंद करा. 1. आपल्या यशामागील प्रेरणा कोणती? 2. आपल्या बालपणाबद्दल सांगा. 3. या क्षेत्रात येण्यामागील कारण काय? 4. आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेत? 5. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष कोणता होता? 6. आपल्या कुटुंबाचे सहकार्य कसे मिळाले? 7. भविष्यातील योजना काय आहेत? 8. समाजासाठी आपण कोणते कार्य करू इच्छिता? 9. विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आपण काय संदेश द्याल? भाषा सज्जता. बालमित्रांनो, या ठिकाणी आपण समासघटित शब्द म्हणजेच सामासिक शब्द यांचा अभ्यास करणार आहोत. वाचा आणि समजा. आत्म अधिक सन्मान, आत्मसन्मान म्हणजेच स्वतःचा सन्मान. विद्या अधिक गृह, विद्यागृह म्हणजेच विद्येसाठी गृह. 3. गृह अधिक प्रवेश बरोबर गृहप्रवेश म्हणजे घरात प्रवेश. 4. देव अधिक पूजा बरोबर देवपूजा म्हणजेच देवाची पूजा. वरील देण्यात आलेले शब्द हे 2 शब्द मिळून
तयार झालेले एक नवीन शब्द आहेत व त्याचा अर्थही बदलला आहे. आपल्या नेहमीच्या बोलण्यात आपण शब्दांची काटकसर करून बोलतो. स्वतःचा सन्मान असे न बोलता आपण आत्मसन्मान असे बोलतो. विद्येसाठी गृह असे न बोलता आपण विद्यागृह असे बोलतो. अशा शब्दांना सामासिक शब्द असे म्हणतात. मित्रांनो, आता आपण उपसर्ग म्हणजे काय ते पाहूया. 1. प्रति अधिक वर्ष प्रतिवर्ष म्हणजेच प्रत्येक वर्षी. 2. बिन अधिक चूक बरोबर बिनचूक म्हणजे चुकीशिवाय. 3. ना अधिक पसंत म्हणजेच नापसंत, त्याचा अर्थ आहे पसंत नसलेला. सु अधिक लेख बरोबर सुलेख म्हणजेच चांगले लिखाण. अ अधिक शक्य बरोबर अशक्य म्हणजेच जे शक्य नाही. अप अधिक मान बरोबर अपमान म्हणजेच अवहेलना. मित्रांनो, काही वेळेस शब्दांच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात आणि त्यामुळे एक नवीन शब्द तयार होतो. अशा तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्ग घटित शब्द म्हणतात. उपसर्ग हे नेहमी स्वतंत्रपणे वापरले जात नाही. एखाद्या शब्दाच्या आधी जोडला जाणारा शब्दांश किंवा अक्षराचा गट असतो. तो स्वतःहून शब्द नसतो, पण शब्दाला जोडला की त्याचा अर्थ बदलतो. धन्यवाद बालमित्रांनो. पुढच्या पाठाच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया.